श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 8 नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यात एक संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला गणाधिप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. कार्तिक महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो. या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सणाला एक विशेष महत्त्व असतं. उद्या शनिवारी गणाधिप संकष्टी चतुर्थी आहेत. संकष्टी अर्थात संकट, विघ्न दूर करणारी अशी ही तिथी. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची मनोभावे पूजा, आराधना, उपवास केला जातो आणि या गणाधिप चतुर्थीच्या दिवशी भगवान शिवशंकराने आपला पुत्र श्री गणेशाला सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून वरदान दिलं होतं आणि म्हणून या चतुर्थीला गणाधिप चतुर्थी असं म्हटलं जातं. आणि म्हणून या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होऊन घर परिवारात येणाऱ्या सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतात. तसेच रखडलेली सर्व कामे हे देखील पूर्ण होतात. तसेच या दिवशी चंद्राचे दर्शन केल्याने भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. त्याचबरोबर या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी व्रत करून श्री गणेशाची पूजा करत असतात. कारण श्री गणेश हे बुद्धीचे, ज्ञानाचे देवता मानले जातात. या दिवशी उपवास केल्याने बुद्धी, रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी व्रत करत असते. या दिवशी आईने व्रत केलं तर त्या व्रताचं फळ हे तिच्या मुलाबाळांना प्राप्त होतं. तसेच मुलांच्या सर्व बाधा, अडचणी, संकट हे देखील दूर होतात. संकष्टी चतुर्थी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा सांगितल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शनिवार गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण आईने मुलांसाठी लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी दूर होऊन बाप्पांची कृपा होईल. अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे आणि बुद्धीचे देवता मानले जातात. तसेच गणपती बाप्पांना संकट, विघ्न दूर करणारे देवता म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं. त्यांची पूजा केली जाते आणि यानंतरच शुभ कार्याला सुरुवात केली जाते, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही संकट, अडथळे, अडचणी या येणार नाहीत. इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं आणि म्हणून गणपती बाप्पा हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करत असतात आणि बाप्पा त्याचा आशीर्वाद हा देखील देत असतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. सकाळी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं तर सकाळी 9:30च्या अगोदरच तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आणि जर सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तर तो मुलांसाठी लावू शकता. हा उपाय तुम्ही अगदी तुमच्या घरातील लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करू शकता. तसेच जर तुमचे मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल जे शिक्षण घेत नाहीत परंतु खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात किंवा त्यांना सतत जर बाहेरची नजर बाधा लागत असेल, नजर दोष लागत असेल, आता मुलांना नजर दोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही, तर सगळ्यात जास्त नजर दोष ही आई वडिलांची आपल्या मुलांना लागत असते आणि म्हणून देखील मुलं हट्टीपणा, चिडचिडेपणा करत असतात. मुलांच्या
प्रगतीमध्ये अडथळे येत असतात. तसेच जी शिक्षण घेणारी मुलं असतात, काही कालांतरापूर्वी ती मुलं खूप हुशार असतात, परंतु अचानक त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही. त्या मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही. मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही. परीक्षेला जाताना भरपूर अभ्यास करून जातात, परंतु तिथे गेल्यानंतर त्यांना काहीही आठवत नाही. त्यामुळे त्यांचं शिक्षण घेण्यामध्ये त्यांचं मन लागत नाही, त्यांना शिक्षण घ्यावंसं वाटत नाही. किंवा तुमच्या घरामध्ये जर मोठ्या लग्नाच्या वयाच्या मुलं मुली आहेत, त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, तरीही हा उपाय जो आहे तर तुम्ही करू शकता. अर्थात प्रत्येक मुलं आणि मुलींसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य तुम्ही टाकायचं आहे. पंचगव्य तुमच्याकडे नसेल, थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे. यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच. असं एक पण घर नाही की त्यांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नाही. आणि जर अजूनही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती तुम्ही उद्या खरेदी करा. जर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपल्या घरावर येणारे सर्व संकट जे आहे तर ते टळतात. संकट, विघ्न, अडचणी दूर करणारे हे देवता आहे, म्हणून आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असायलाच हवी. तर सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः किंवा गणपती अथर्व शीर्षमचा पठण करायचं आहे. यानंतर अभिषेक केलेले हे जे पाणी असणार आहे तर हे मुलांना पाजायचं आहे, त्यांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे आणि बाकीचं पाणी तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये एक दैवी शक्ती असते, कारण आपण अभिषेक करताना काही मंत्र जे आहे त्यांचं पठण केलं जातं, म्हणून ते पाणी अभिमंत्रित होतं. आणि हे तीर्थ जर मुलांना पाजलं तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, म्हणून हे तीर्थ फेकून न देता ते मुलांना पाजायचं आहे आणि बाकीचं तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहे. बाप्पासमोर तुम्हाला एक शुद्ध गाई तुपाचा दिवा लावायचा आहे. जास्वंदाची फुलं असतील तर ती अर्पण करा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आणि लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाका, जेणेकरून पिवळसर रंग येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि तेल घालायचं आहे. चुकूनही या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं नाही, तेलाचाच दिवा हा तुम्हाला लावायचा आहे. यानंतर एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदळावरती हा कणकेचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. यानंतर सोबतच तुम्हाला एका वाटीमध्ये थोडासा कुंकवाचा बुंद तयार करायचा आहे. थोड्याशा अखंड अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत, म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. बघा, बाप्पाच्या पूजेमध्ये खंडित तांदूळ जे आहे तर ते चालत नाही, यामुळे आपल्या घरात दरिद्र येत असते, म्हणून अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांना त्या कुंकवाच्या गंधाचा एक टिळा लावायचा आहे आणि त्या टिळा केल्यानंतर त्यावर तुम्हाला अखंड अक्षता ज्या आहेत त्या चिकटवायच्या आहेत आणि यानंतर या दिव्याने बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे. बाप्पांना ओवाळून घेतल्यानंतर एक आसन घ्यायचं आहे. आपल्या देवघरासमोर आसन ठेवायचं आहे आणि आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे. यानंतर त्या कुंकवाचा गंध आपल्या मुलांच्या कपाळावरती लावायचा आहे. अखंड अक्षता मुलांच्या कपाळावरती चिकटवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या दिव्याने मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे. हा दिवा जो आहे तर तो मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे. 2 मुलं असेल तर 2 मुलांवरून हा दिवा तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर हे ताट तसंच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यायचं आहे. दिवा बनवताना थोडा मोठा बनवा, जेणेकरून कमीत कमी 2 ते 3 तास तो तेवत राहील, म्हणून थोडा मोठा बनवा आणि जास्त तेल घाला. आता मुलांचं औक्षण करून झाल्यानंतर 21 दुर्वांची जोडी तुम्हाला घ्यायची आहेत आणि 21 दुर्वा जे आहे तर त्या आपल्या मुलांच्या हातामध्ये देऊन मुलांच्या हातून तुम्हाला बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे. यानंतर तिथेच बसून जर तुमची मुलं मोठी असेल तर मुलांकडून तुम्हाला 2 सेवा मी सांगते तर त्या करून घ्यायच्या आहेत आणि मुलं लहान असेल तर तुम्ही स्वतः मुलांसाठी केल्या तरी सुद्धा चालतील. तर आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती व्हावी, मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी, बाधा दूर व्हाव्यात, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायचं आहे. आणि मोठी मुलं असेल तर मुलांकडून ह्या सेवा तुम्ही स्वतः करून घ्या. मुलांनी ह्या सेवा केल्या तर त्या खूप फलदायी असतात, परंतु सर्वांचीच मुलं मोठी असतात असं नाही, लहान मुलं देखील असतात, म्हणून आईने किंवा वडिलांनी ह्या सेवा केल्या तरी सुद्धा चालतात. तसेच जेव्हा तुम्ही हा कणकेचा दिवा तयार करणार आहे, दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये तुम्हाला 7 अखंड जी धने असतात मसाल्यामध्ये वापरतो तर ती घालायची आहे. 2 कापूर वड्या टाकायच्या आहेत आणि 2 काळी मिरी जी आहे तर ती
सुद्धा टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं औक्षण करून मुलांचं औक्षण जे आहे तर ते करायचं आहे. मुलांवरून हा दिवा जो आहे तो ओवाळून घ्यायचा आहे. आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तर बघा, सांगितल्याप्रमाणे दिवा तयार करून घ्यायचा, गणपती बाप्पांची पूजा करायची आणि यानंतर तुमच्याकडे जर तुमच्या मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून हा दिवा तुम्हाला ओवाळून घ्यायचा आणि मुलांच्या वतीने तुम्ही सेवा जी आहे तर ती स्वतः करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे, नक्की करा. या उपायाने तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहे तर ते तुम्हाला जाणवतील. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना सुद्धा हा उपाय करता येणार नाही. मग घरातील स्वतः मुलं किंवा वडील हा उपाय करू शकतात. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे आणि बुद्धीचे देवता मानले जातात. तसेच गणपती बाप्पांना संकट विघ्न दूर करणारे देवता म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानले जाते.